आता विधानसभेची तयारी कशी सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। 10 दिवसात महाविकास आघाडीचे जागावाटप पूर्ण करणार, जागावाटपाच्या निर्णयानंतर उमेदवार ठरवू, शरद पवारांची माहिती। विदर्भात काँग्रेसची 40 ते 45 जागांची मागणी, मुंबईत ठाकरे गटाने 36 जागांवर दावा केला म्हणजे जेवढे लढणार असं नाही। जागावाटपावरील प्रश्नावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। अजितदादा गटाच्या ताब्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा, मतदारसंघात आमचीच अधिक ताकद, शहराध्यक्ष नाना भानगिरे यांचा दावा। वडगाव शेरीत सध्या सुनील टिंगरे विद्यमान आमदार। खासदार श्रीकांत शिंदेंकडून मुंबईतील सर्व विधानसभा मतदारसंघात बैठका, आमदार आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातही मोर्चे बांधणी। रवींद्र वायकरांच्या जोगेश्वरी विधानसभेच्या जागेवर भाजपच्या माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक इच्छुक, कार्यकर्त्यांसह फडणवीसांची घेतली भेट। अमित शहांच्या उपस्थितीत संभाजीनगरमध्ये 24 तारखेला महायुतीची बैठक, जागावाटपासंदर्भात शिंदे, फडणवीस, अजित पवारांसोबत बैठक, वाद नसलेल्या जागांवर अंतिम निर्णय होणार। केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार 26 सप्टेंबरपासून 3 दिवस मुंबई दौऱ्यावर, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात आढावा घेणार। अजित पवारांकडून माढा विधानसभेत बबन शिंदेंच्या उमेदवारीचे संकेत, माढा विधानसभेत बबन शिंदे कामाचा माणूस, बाकी सर्व बिनकामाचे, अजित पवारांचं हे वक्तव्य। भोसरी आणि चिंचवड मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेंकडून बैठक घेत दावा, भोसरी आणि चिंचवड मतदारसंघ सध्या भाजपकडे।